सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये सुधारणा होईल. उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी तुम्हाला मिळतील. नवीन काम सुरू करायचं असेल तर जोडीदाराचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची रखडलेली कामं संध्याकाळी पूर्ण होतील. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्ही आज भेटू शकता. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये आज फायदा होईल. मुलांकडून तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला राजकारणामध्ये यश मिळताना दिसतंय. तुमच्या कुटुंबामध्ये काही शुभ घटना घडतील. अचानक कुणीतरी भेटल्यानं तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. व्यवसायामध्ये नवीन करार मिळाल्यानं तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. मुलांची महत्त्वाची कामं आज वरिष्ठांच्या मदतीनं पूर्ण होताना दिसत आहेत. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुमचं काम हे वेळेवरती पूर्ण होणार नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणत्याही स्पर्धेत यश मिळाल्यानं आनंद होईल. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला एक सुखद अनुभव मिळेल. संवादामधून तुमच्या समस्या संपुष्टामध्ये येतील. तुमची रखडलेली कामं आज मार्गी लागतील. शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. कामाच्या नवनवीन संधी तुम्हाला मिळतील. व्यवसायामध्ये शहाणपणानं आणि विवेकानं तुम्हाला काम करावं लागेल. मोठ्यांच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, नाहीतर व्यवसायामध्ये नुकसान सहन करावं लागू शकतं. व्यवसायानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल, जो तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज एखाद्या प्रिय व्यक्तीला तुम्ही भेटाल. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामं यशस्वी होतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानं उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळतील. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होताना दिसते. घरातील वातावरण हे संमिश्र राहील. कुटुंबातील सर्व सदस्य हे कामामध्ये व्यग्र राहतील. तुमची सर्वात महत्त्वाची कामं पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिक परिश्रम घ्यावे लागतील. तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना बढती मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. व्यवसायामध्ये थोडं अंतर तुम्हाला राखावं लागेल. भविष्यामध्ये यामुळे तुम्हाला मोठा लाभ होईल. जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळण्याची गरज आहे, नाहीतर पोटाचे विकार उद्भवू शकतात. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. कुटुंबामध्ये काही शुभ घटना घडतील, ज्यामुळे तुमच्या आनंदामध्ये आज वाढ होईल. व्यवसायामध्ये पालकांचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला ताणतणावातून आज मुक्त होता येईल. मित्रांसोबत फिरण्याचा तुम्ही प्लॅन कराल. व्यवहारातील समस्या आज सुटतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्हाला समतोल राखावा लागेल. भविष्यामध्ये तुम्हाला संकट उद्भवतील. भावंडांना लग्नाचे प्रस्ताव येतील. जीवनसाथीदारासोबत भविष्याची स्वप्न तुम्ही रंगवाल. घरातील कामं पुढे ढकलल्यानं आई रागवू शकते, परंतु आईचा राग हा मायेपोटी असेल. मुलांच्या शिक्षणाची चिंता तुम्हाला सतावेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये अचानक वाढ होईल. आर्थिक लाभ न झाल्यानं भविष्यामध्ये तुम्हाला नुकसान होईल. तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन योजना आखाव्या लागतील. उधार दिलेले पैसे पुन्हा मिळतील. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज कोणत्याही महत्त्वाच्या कामांवरती तुम्ही अवलंबून राहू नका, अन्यथा तुम्हाला निराशेचा सामना करावा लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की धावपळ केल्यानं तुमचं कोणतंही काम आज पूर्ण होणार नाही. मेहनत घेतल्याशिवाय तुम्हाला परिणाम दिसणार नाहीत. कौटुंबिक वातावरण तुमचं अधिक शांत राहील. आई वडिलांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. कोणत्याही वादामध्ये तुम्ही पडू नका. आर्थिक यश तुम्हाला मिळेल. व्यवसायामध्ये जोडीदाराचा सल्ला तुम्हाला आज फायद्यामध्ये पडेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल. परदेशामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. प्रेम जीवनाला एक नवीन सुरुवात होईल. नातेसंबंध तुमचे आज अधिक घट्ट होतील. तुम्ही आज कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल. भविष्यामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचं वैवाहिक जीवन हे आजच्या दिवस थोडंसं तणावपूर्ण राहील, परंतु काळजी करण्याचं कारण नाही. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की वैवाहिक जीवनामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेले वाद संपुष्टामध्ये येतील. तुमच्या नात्यामध्ये तुम्ही काळजी घ्या, कारण भविष्यामध्ये नातं बिघडू शकतं. मुलांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. व्यवसायामध्ये थोडी गडबड होईल. शारीरिक तक्रारी व्हायला सुरुवात होईल. भविष्यामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. परदेशी जाण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.